युनिव्हर्सिटी आली त्याच्यामुळे आपल्याला सिरियस तर व्हावंच लागेल, पण या मग यायचं असेल 4 दिवस झाला पण काय ऐकत करमत नाही मला. कोण रे? तू सोबत आहे म्हणून थोडं करमत आहे. आता सध्याच काय होत नाही. कुणी सुद्धा येऊ नका इकडं, काही सुद्धा असं इमोशनल डॅमेज करू करू आमच्याकडनं पैसे घेण्यात दौंडी लावणार रे. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी आलेलो आहे गावाकडनं सुलतानपूरला रिटर्न कॉलेज. कॉलेज आमचे उघडले नाही, परंतु आता युनिव्हर्सिटी एक्झाम आमची मे बी 1.5-2 महिन्यांनी होऊ शकते. आणखी काही टाइम टेबल पण आला नाही त्या एक्झामचा. तर तिच्यासाठी मी गावाकडनं इकडे आलेलो. जवळपास 1 महिना समर व्हॅकेशन झाल्यानंतर मी इकडे आलेलो आहे. आणि जाम फाडून हातात आलेले आहे अभ्यासामुळे, कारण की सिलेबस खूप जास्त आहे. आणखी आमचे प्रॅक्टिकल बुक पण कम्प्लीट झालेले नाही आहेत. तर मी आलेलो आहे, आणखी बरेच जण आलेले आहेत आमचे बॅचमेट. सो मी आता प्रत्येकाला भेटणार आहे, म्हणजे त्यांच्या रूमवर जाईल किंवा काही मेसवर भेटतील तर त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की किती अभ्यास. आता ऑब्व्हियसली कोणाचं झालंच नसेल, काही ट्राय सुरू केलाय, बट आठवत कोणालाच नाही. कोणी दिवसाचे 100-200 पेजेस वाचते पण त्यांना आठवत काही नसेल गाईज. सो आता मी दिगंबर प्रथमेशांच्या रूमवर जाऊन विचारेल त्यांना की त्यांचं किती झालं आणि कुठून स्टार्ट करायचं, कारण की स्टार्ट तो करना पडेगा ना मेरा भाई. सो बघा, और ये चल रही है पढ़ाई. पढ़ाई चल रही है कि कॉल चल रहा है भाई? चलने दो. अभ्यासाचं नाव खाली कॉल चालू. ये बनेंगे डॉक्टर साली. अरे ठाकरे कुठे? नाही कुठेच रे? बाथरूम मध्येच का? ये बाहेर ये, थोडं अर्जंट काम. ये काय झालं रे वाचून? पहिलंच चालू. कसं वाटते आता? बघणंच चालू. बघणं झालं आहे ते वाचून नाही इतकं कालपासून वाचत 4 पेज वाचले कालपासून. कसं वाटायला मग आता? आता कसं अजून तर टाइम टेबल बी नाही. पण रात्री मी 12-12:30ला आंबोला सुरू केलं. हो का? आणि आलो 6:30-6:30 वाजता. मग आता समाजनगर. मग आता असं डोकं दुखायला आणखी झोपणार मी. बघा, अभ्यास पण चालू, ॲम्ब्युलन्स पण चालू, इकडची तिकडची कामं पण चालू, पाठवून हातात आलेली. बघा तरी बी कॉल काही सुटत नाही भाऊचा. रे कृष्ण, तुला गोरा दिसू राहिला रे. घरात आहे मी का काळ आहे का? मी पण असं माणसावानी. आणि हे त्याची रूम बघा, नुसता अभ्यास. पुस्तकं चालण्या केल्यात वाचू. अभ्यासासाठी टॅब घेतला कोणी, म्हणजे अरे वाच बेटे, चल आजा भाई, इतनी भी फटी पड़ी नहीं है. अरे इनकी भी फटी पड़ी नाही. व्हिडिओ थोडी काढतो मी. कधी आला तो गावाकडून? आज खोटं बोलल त्याला त्याची जाम होईल बरं का. किती झाला वाचून? काय व्हिडिओ आहे ना. असं नाही. ठाकरे किती झालं वाचून सांग की. सगळं झालं. म्हणजे व्हिडिओ पण त्यांची पाठवल बरं का, खरं सांग. सगळं झालं रे. सगळंच पण एक रिडिंग सगळ्या सिलेबसची. मग तू गावाकडे गेलाच नव्हता वाटतं ना? 8 दिवस. हो का? आणि ऋषात त्यांचं किती झाले? सगळ्याच झालं रे वाचून. मैल राहिलं का एक त्याचं? आणखी माझे मित्र आहेत ना कपे, ते गावाकडेच आहेत आणखी. ये बी मुझे सोबत आहे. त्याचं पण झालं रे. याचं पण झालं ना? झालंय सगळं झालं. त्याचं झालंय ते आता ॲम्ब्युलन्स वर जोडून माहिती का? सगळं वाचून झालं. ते आता फिरून राहिले इकडे तिकडे पैसे कमवत. काय सगळे पास वाजले नाही म्हणायचं. सगळे अभ्यास कोणी करू, पण पास तर सगळेच होतात शेवटी. अभ्यास सगळे चुकीचे सगळे आज नाही. फायनल इयर आहे आपल्याला. दीपक कधी येणार आहे ठाकरे? उद्या दमल्यावर गावाकडे काम करू करू दमल्यावर दीपक येईल इकडे. तूच म्हणलास ना दमल्यावर. मी काय नाही बोलतोय, मेरे को पसाया जा रहा है. दीपाच्या मागे हे लागले 7.5. कोणती मोठी ती नाही रे, गावाकडे 7.5. दीपेने हा व्हिडिओ पाहिला ना, दीपा ठाकरेची मारणार आहे खूप जामून. कॅमेऱ्याच्या आधी बोलला होता तू, त्याचं काय?
मला सांगितलं ना आधी सगळं. खरं सांग, तूच म्हणलं ना जमल्यावर येईल. तुम्ही व्हिडिओ मध्ये काही पण अश्लीलता फैलवून राहिले गाईज. याची रूम झाली. आता चाललो आम्ही आख्या आणि संख्याकडं. तर ती कॅमेरा सुरू झाल्यावर काही बोलणारच नाही, नुसते ही ही करतील. तर तुम्ही बघा त्यांची ते अभ्यास झाला नाही तर काही काम नाही दुसरे आपल्याला. अभ्यास दिसला काय? दिसला कॅमेरा बघून पळालेलं आहे. कधी आला गावाकडून? किती झाला अभ्यास? उद्या म्हणजे अजून सुरू बी नाही केला का? थोडे सिरियस घे रे उम्या. गावाकडून 4 दिवस झाला आलो, पण ते ऐकत करमत नाही मला. कोण रे? व तू सोबत आहे म्हणून थोडं करमत आहे. अभ्यासाबद्दलच काय होत नाही. कुणी सुद्धा येऊ नका इकडं, काही सुद्धा नाही. बेस वाढलेली, सगळं पूर्ण महागाई झालेली आहे. आणि पेपरचं आम्ही येऊन फसलेला आहे. पेपर काय पेपर होत राहतील, पेपर होत राहतात, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा फक्त. अरे, तू कधी आली? 2 दिवस झाला आले. आणि अभ्यास काहीच नाही, झोपा काढत आहे. नुसतं झोप. झोपा जाता घरी झोपा घेतल्या तिथं पण झोपाच. क्यों नाही हो रही पढ़ाई? झोप येते म्हणून. आणि कधी आली गावाकडनं? 2-3 दिवस झाले. आणि अभ्यास सुरू आहे, पण सध्या इकडे खूप गरमी आहे. पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी, पण इकडे नाही पडला आणि खूप गरम होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा अभ्यास तरी सध्या नाही सुरू आहे, कारण मी आज 10 वाजता उठले. अरे पण युनिव्हर्सिटी आली ना, मग अभ्यास चालू असेल. युनिव्हर्सिटी आली, त्याच्यामुळे आपल्याला सिरियस तर व्हावंच लागेल. पण या मग यायचं असेल तर. म्हणजे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे सुलतानपूरला? तसं तर यायला पाहिजे जर घरी अभ्यास होत नसेल पण तर. मेसचे भाव वाढले. पण मेसचे भाव वाढले. मेसचे भाव खूप वाढलेले, खायचे वाढले. तुमचा अभ्यास, तुझा रे अभ्यास? मला नाही सांगायचं, राधिकाने सांगितलं ना आता. काय तुझं चालू नाही? ना. असं चालू यांचा अभ्यास. आणि आमचं तर काय होत नाही. आम्ही नुसतं कुलर पुढे वयाच लिहून राहिलो काही. आणि काकाला काही काम नाही, आमचे हे लिहून घेतो. काय सांगता येत नाही तुला अगोदर काय? तिथे टेप करून राहिलं. बर. आणि आमचं चालू आहे काय नाव? हे मग नाव लिहिलं गेलं. कुठे? इकडून आहे. आणि इकडे मुलीचे वेगळे आहेत का मग? रजिस्टर आणायचं दुसरं. भाव वाढवले का म्हणणार? रजिस्टर आणायला पैसे नाही. भाव पण वाढवले. अरे 2200 गहू 2800 झाले. तेलाची जाण 2100 होती. 2700 2600 झाले. आमचे पेपर आले, आम्हाला अभ्यास पुन्हा वेगळा आणि असले लोक आम्हाला मेस लागले. बाबा, नाही दिला. गॅस माहिती का? लाकडं येत नाही काय तिकडं लाकडं? अरे 933 रुपयाच्या गॅसले म्या 1700 रुपये दिले एका टाक्याला. असं इमोशनल डॅमेज करू आमच्याकडनं पैसे घेण्याचे. तू आज दौंडी लावणार रे, हे नको सांगू. इमोशनल डॅमेज करतो आम्हाला याचे भाव वाढले. कोणाला सांग. तो गाईज आत्ताच मेसवरून मी आलोय आणि मी दिगंबरच्या रूमकडे आलोय. बघायचा अभ्यास करत असं वाटत नाही करत असं. तो काहीतरी म्युच्युअल फंड वगैरे काहीतरी बघत असं. ओ वाटलंच पुस्तकाच्या नावाखाली नुसता म्युच्युअल फंड. हे ठीक आहे. का आला तू गावाकडून? अभ्यास किती झाला? इथं आल्यावर काही जिंदगी भी हो नाही रही पडाय. तू इकडे पुन्हा पडलास का? ते माझ्या आधी येऊन पडलेलं आहे इकडं. आणि यहाँ पे ये हमारा जूनियर है, इसके मजे ही मजे चल रहे हैं गाइस. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही गावाकडनं आलो, परंतु अभ्यास काही होत नाही. होगा जब से टाइम टेबल आएगा तब से होगा. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा असाच जाणार आहे किंवा गेलेला आहे. हा ब्लॉग मी इथं एंड करतो गाइस. मजा आली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.